वाव, दिसतात की नाही सुंदर सुंदर असे छान छान आप्पे. बघा कसे आप्पे बनवलेत आम्ही. तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदा. खूप छान होतात अशा प्रकारचे आप्पे बनवले की. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. चला आज आमच्याकडे आहे इडली सांबारचा बेत. त्यासाठी पहिल्यांदा आधी मी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत टाकणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते काय काय केलंय ते. ह्या वाटीने ना इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेत आणि हे आपलं गावठी तांदूळ आहेत. 3 वाट्या तांदूळ घेतलेत. तर आता 3 वाट्याला आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. इकडे 1 कप उडीद डाळ घेतली. आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. दोन 3 वेळा तांदूळ मस्तपैकी असे धुवून घेतले. डाळ पण आपली धुवून घेते. त्यात आता पाणी ओतून ठेवते. डाळीमध्येच आपल्याला भिजत घालतो ना डाळ, त्याच वेळी आपल्याला थोडेसे मेथी दाणे पण टाकायचे. डाळीतच मिक्स करायचे भिजत घालायला. आपल्याला त्याच्यात पोहे पण टाकायचे, पण आपण पोहे पण टाकायचे आहेत, पण आपण नंतर पोहे टाकणार आहे. ह्याच्या वेळी तांदूळ वगैरे आपण मिक्सरमधून बारीक काढू ना, त्यावेळी मग त्याच्यात पोहे पण घालायचे. पोह्यांमुळे इडली पांढरी शुभ्र होते म्हणून. चला आता इकडे हे सगळं आपल्याला एक 4-5 तास तरी आपल्याला हे उलट ठेवायचं आहे. 7-8 तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजली होती. मग नंतर रात्र झाल्याच्या नंतर रात्री उशिरा त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं सगळं. कारण रात्रभर पीठ आपलं फर्मेंटेशन झालं ना की खूप छान होतं. कारण दिवसा जेवढं होत नाही ना तेवढं रात्रीचं होतं. त्यामुळे शक्यतो आपण इडलीचं पीठ वगैरे हे आपल्या बायका रात्रीच बनवून ठेवतात ना, त्याचं कारण तेच असतं. ते व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलं सगळं आणि रात्रभर त्याला आता मी फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे. चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने मिक्स केलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं. आता म्हणजे काहींना आवडत नाही हाताने मिक्स करायला वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण मला पर्सनली असं वाटतं हाताने जेवढ्या गोष्टी आपण करू तेवढ्या त्याची चव वगैरे सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे चमच्याने मिक्स करण्यापेक्षा असं हाताने मिक्स करून घ्या, कारण सगळं व्यवस्थित असं एकजीव होऊन जातं. त्यामुळे शक्यतो हातानेच केलं तर बेटर राहतं. त्यामुळे आता मस्तपैकी हे मी केलेलं आहे. आता रात्रभर ह्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे. किती छान झालं बघा. आता रात्रभर ह्याला आता मस्त बघा दुसऱ्या दिवशी आपलं पीठ किती व्यवस्थित आणि छानपैकी असं फर्मेट झालं ना, म्हणजे खरंच खूप जाळी आली आहे त्याला आणि एवढं सुंदर झालं ना. म्हणूनच मी शक्यतो पीठ हे इडलीचं घरीच बनवते, कारण माझ्याकडून इडलीचं पीठ हे खूप छान बनवलं जातं. माहीत नाही कसं ते, पण खूप छान होतं आणि खरंच खूप आवडतं मला. म्हणजे बाहेरच्या इडलीच्या पिठापेक्षा मी घरी बनवलेलं पीठ मला खूप आवडतं. खूप छान फर्मेट वगैरे होतं आणि खूप जाळीदार आपल्या इडल्या अप्पे वगैरे तयार होतात. मी आज अप्पे बनवले होते, कारण सोनूला अप्पे आवडतात. त्यामुळे म्हटलं इडली कॅन्सल करून अप्पे बनवूया मस्तपैकी, कारण त्याला इडली पण आवडते आणि अप्पे पण आवडतात. तर म्हटलं त्याच्यासाठी अप्पे बनवते. आणि अप्प्यांमध्ये त्याला जास्त काही लागत नाही, म्हणजे का त्याला भाज्या वगैरे नाही आवडत, म्हणून शक्यतो त्याला असं फक्त मीठ टाकायचं त्या पिठात आणि त्याला अप्पे बनवून द्यायचे. मग तो खातो व्यवस्थित असे. चला आता आपले आप्पे फायनली तयार झालेले आहेत. मस्तपैकी आता डिशमध्ये काढते आणि सोनूला खायला देते. तुम्ही पण अशा पद्धतीचे आप्पे बनवता का ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण त्याचे सबस्क्रायबर वाढतच नाही आहेत, कारण तुम्ही बघतच नाही आहे. त्यामुळे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब काही करतच नाही आहे, जरा करत जावा.